निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर उठला आहे. गेल्या 4-5 दिवसापासून असणारे रोगट हवामान यामुळे शेतामध्ये असलेल्या सगळ्याच पिकांवर विपरीत परिणाम होतो आहे. मग त्यामध्ये गहू असेल, द्राक्ष असेल किंवा इतर भाजीपाला पिकं असतील, ह्या सगळ्यांवर परिणाम होतो आहे. त्यातच मेथी, कोथिंबीर यांचे बाजार पडल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आला आहे. काही शेतकऱ्यांनी तर आपल्या उभ्या पिकामध्ये मेंढरं सोडलेली आहेत. शेतकऱ्याची अवस्था सध्या खूप केविलवाणी झालेली आहे. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी भरीव काही उपाययोजना होताना दिसत नाही आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात होतो आहे. अतिशय काबाड कष्ट शेतकरी करतो, शेतामध्ये पीक पिकवतो आणि योग्य बाजारभाव नाही मिळाला तर शेतकरी अडचणीमध्ये येतो. सध्याची शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय दयनीय झाल्याची पाहायला मिळते. राज्य सरकार, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या नावाने वेगवेगळ्या योजना राबवू असं फक्त सांगतं, परंतु प्रत्यक्षात मात्र काही कृती होत नाही. सध्या मेथी आणि कोथिंबिरीचे बाजारभाव गडगडल्याने शेतकरी अडचणीमध्ये आला आहे. ब्युरो रिपोर्ट, बिगर टाइम्स, नारायणगाव. ते बाजारभाव काय किती माहिती आहे काय? आज पहिल्यांदाच आले. बाळा, तुझं काय नाव? भावेश. शाळेत जातोस का? हो. कितवीला? चौथीला. चौथीला. कोथिंबीर विकायला आला का? थंडी वाजत नाही का? नाही. अभ्यास करतो का नाही? करतो. बरं, चल, काळजी घे. हा, तुझ्याकडे बिबट्या असतो का? असतो ना. काळजी घे, दरवाजा बंद करून घ्यायचा. बाहेर यायची नाही संध्याकाळी. हो.